मुंबई महामार्गावरून गुरुवारी पहाटे सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन जाणारी एक कुरिअर सर्व्हिसची इको जात होती. यावेळी 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी फिल्मी स्टाईलने माणिकखांब जवळ गाडीच्या पुढे आणि मागे गाडी आडवी लावली. त्यानंतर गाडीतील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी इको गाडीतील चालक आणि त्यांच्या सहकाऱ्याला गाडी बाहेर खेचले आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर गाडीतील 3.5 किलो सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. यात 66 लाख रुपये किमतीचे 1 किलो 100 ग्राम वजनाचे 11 बिस्किट, 20,40,000 रुपये किमतीचे 3 किलो 400 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, 65 लाख रुपयांचे प्रत्येकी 30 किलो वजनाच्या 3 चांदीच्या विटा, 32,50,000 रुपयांचे 45 किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,67,50,000 रुपये किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. माणिकखांब ते मुंडेगाव दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.